नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड केली। यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राज्य शिष्टाचार अधिकारी उपस्थित होते। सुनेत्रा पवार या आज सकाळपासूनच मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळातील बैठक पार पडली। या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलं। हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला। यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेत गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र राज्यपालांकडे पाठवले। त्यानुसार सायंकाळी 5 वाजता शपथविधी पार पडला। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून त्यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा होत आहे। मी सध्या राजभवनमध्ये आणि आपण ते पाहू शकता जो ऐतिहासिक सोहळा जो आहे की पहिली उपमुख्यमंत्रीची ही महिला सुनेत्रा अजित पवार यांनी आज शपथविधी झालेला आहे। कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रासाठी एक मोठी संधी होती की एक महिला उपमुख्यमंत्री आज विराजमान झालेली आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया। आज दुपारी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली। मुंबईत ही प्रक्रिया सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या बारामतीतील अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या। यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताईंची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। यानंतर सुप्रिया सुळे तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या। त्यांनी सांगितले की उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फ्लोअर लीडर असल्याने दिल्लीला जाणे आवश्यक आहे। पुण्याहून विमानाने दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबतही आपल्याला काहीही माहित नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातात त्यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून विमानातील सर्व प्रवासी जागीच ठार झाले। विमान मुंबईहून बारामतीकडे जात असताना टेक ऑफ नंतर अचानक खाली पडले। राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांनी अपघाताच्या ठिकाणी असलेल्या सरपंचाचा व्हिडिओ पाहिला असून विमानाचा आवाज आणि हालचाल सामान्य नव्हती। ते म्हणाले, असे कधी घडताना आम्ही पाहिलं नाही, त्यामुळे नेमकं कसं झालं हे समजत नाही। पाटील यांनी अपघाताच्या तांत्रिक कारणांवर चौकशी सुरू असल्याचे सांगितले। डीजीसीए आणि AAIBच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी सॅम्पल गोळा करून ब्लॅक बॉक्स मिळवला असून विमान अपघाताचे कारण समजून घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे। पायलटचं शेवटचं बोलणं काय आहे ते ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होतं, त्यावरून आपल्याला कळेल की नक्की काय झालं। आता ते ब्लॅक बॉक्समध्ये आहे ते सगळं सत्य बाहेर आलं तर मग आपल्याला त्यावर निष्कर्ष करता येईल। पण असा मी यापूर्वी अपघात बघितलेला नव्हता। हे एकमेव असा अपघात आहे एवढ्या लो लेवलला आलं, हे धावपट्टीला धडकलं आणि मग त्याचा स्फोट झाला तर समजू शकतो। पण हे वरून विमान गरगर फिरून खाली पडणं हे मला कळलं नाही कसं, आणि मी काय त्यात एक्सपर्ट नाही आहे, त्यामुळे एक्सपर्टचा व्ह्यू महत्त्वाचा आहे। आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी RPI गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूयात। माझ्यासोबत रामदास आठवले आहेत। सर, काय सांगाल सर, आज एक शपथ ग्रहणामध्ये तुम्ही स्वतः हजर होता, एक पहिली महिला महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री भेटली सर। तर महाराष्ट्राला डेप्युटी CM म्हणून पहिली मिळालेली आहे आणि एवढ्या लवकर शपथ होण्याचं कारण हेच आहे की दादा हे थांबणारे नव्हते। अजित दादा हे सातत्यानं काम करणारे होते आणि त्यांचं जाणं हे 2-3 दिवसापूर्वीच आहे। पण त्यांचं जे काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि त्या ठिकाणी त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या अजितदादांची आठवण ठेवून अजितदादांच्या प्रमाणे ते काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूयात। माझ्यासोबत रुपाली चाकणकर, मॅडम काय सांगाल, एक पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलेली?
पुरोगामी महाराष्ट्र कायम प्रश्न विचारायचे की महिला नेतृत्व कधी, म्हणून मला असं वाटतं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या रूपाने महाराष्ट्राला एक महिला नेतृत्व मिळते आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतली. या निर्णयाचं मी स्वागत करेन. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आमचा पक्षश्रेष्ठी या सगळ्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य होता असं मला वाटतं. त्या निर्णयाचं निश्चितपणाने आम्ही सगळेजण स्वागत करू. महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून, महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून, निश्चितपणाने एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना या गोष्टीचं मनापासून समाधान वाटतं. पण परिस्थिती वेगळी आहे, क्षण वेगळा आहे आणि वेगळ्या वातावरणामध्ये घेतला गेला आहे, याच्या वेदना देखील आहे. काही काय अपेक्षा वाटतात ताईंनी वहिनींनी कशा प्रकारे कामं केली आणि काय काय केलं? खरं तर वहिनींनी काठेवाडीपासून बारामतीमध्ये प्रचंड कामाचा व्याप उभा केलेला आहे. आम्ही फार जवळून त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि आपल्याला असं वाटत असेल त्या नवीन नेत्या, अजिबात असं नाही. दादांच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये त्या सहभाग नोंदवत राहिले. इतका मोठा तालुका बारामती सांभाळत असताना त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला आहे. 2009ला काठेवाडीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे आणि फार मोठ्या परिवारातून त्या येत असताना त्यांनी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलत खूप महिलांना रोजगार देण्यापासून खूप उपक्रम राबवलेले. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन आहे. गेली वर्षभर ते राज्यसभा सदस्य म्हणून काम करताना चांगल्या पद्धतीचं काम केले. त्याच्यामुळे आता दादांनी जे काम केले आणि दादांची जी स्वप्न राहिलेली ती पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कामकाज पाहतील हा विश्वास आम्हाला वाटतो. ते रुपालीताई, कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज